नमस्ते, मी सुनीता जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज तुम्हाला मी गुढीपाडव्यानिमित्त एक स्पेशल थाळी दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला आपण व्हिडिओला सुरू तर चला आता आपण पनीरची भाजी बनवायला सुरुवात करू। तर मी इथं आता तेल घेतलंय आणि मी आता गॅस पेटवते। त्यासाठी मी आता एक मीडियम आकाराचा बटाटा पण घेतलाय, कापून असा लांब लांब कापलाय। आणि हे पनीर आहे। इथं मसाले घेतलेत, 2 मीडियम आकाराचे कांदे, लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि एक मोठा टोमॅटो। तर आपलं आता तेल गरम होते। टाकून आता मस्त बटाटा तळून घेऊ। 2 मिनिटं मस्त वाफवून घेऊ। बटाटा फ्राय करून घेतलाय, जास्त नाही का लाल करायचा, का आपल्याला नंतर हा शिजवायचा आहे परत। तर मी आता हा काढून घेते। नंतर आपल्याला मसाल्यामध्ये परत फ्राय करायचं आहे। त्यात आपण ह्याच्यात पनीर टाकू। आपण आता इथं पनीर सुद्धा चांगलं फ्राय करून घेऊ। मोठ्या मोठ्या आकार ह्याच्यामध्ये मिरची पेस्ट कट केले। 2 मिनिट आपण ह्याला सुद्धा थोडंसं लाल होऊन घेऊ। आपलं आता तळून झाले, तर ते सुद्धा आपण आता मस्त काढून घेऊ। थोडंसं कमी केलं, तर त्यात मी आता हा कांदा टाकणार आहे पहिल्यांदा। लसूण, अद्रक आणि 2-3 मिरच्या त्यासुद्धा मिळते। ह्यासुद्धा आपल्याला मस्त आता लाल अशा करून भाजून घ्यायच्या। त्याच्याबरोबर हा एक टोमॅटो, मस्त थोडंसं असं लाल होऊन देऊ आणि मग आपलं हे वाटून घेऊ। तर इथं आपला आता पनीरच्या भाजीचा मसाला तयार आहे। तो थंड होऊस तर इकडं बाजूला ठेवते। तोपर्यंत आपण आता इथं मसाला भेंडी बनवू। तर त्यासाठी मी आता गॅस पेटवते। 2 चमचे तेल घालते। अगदी थोडं घालायचं, का आता आपल्याला ही भेंडी मस्त थोडीशी फ्राय करून घ्यायची। जास्त तेलात नाही, कमीच तेलात। तर तेल आपलं इथं गरम झालंय, तर मी भेंडी थोडीशी पहिल्यांदा फ्राय करून घेते। थोडीशी फ्राय करून घेतली ना की भेंडी चिकट लागत नाही, चिकट होत नाही जास्त। त्याच्यामुळे थोड्याशा तेलामध्ये कधी पण भेंडी बनवताना आहे ना, थोड्याशा तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची। तर इथं आपली भेंडी फ्राय होते, तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते। अशी थोडीशी वाफलून घ्यायची, म्हणजे भेंडी कधी चिकट होत नाही। तर 2 मिनिट आपण ह्याच्यावर आता झाकण ठेवू आणि वाफलून घेते। गॅस जरा मीडियम करते। भेंडी आपण बघू आता थोडी वाफरली काय। भेंडी आता आपली मस्त वाफरली, थोडी शिजली पण। आपण आता ह्याला गॅस बंद करू आणि तोपर्यंत आपण आता हा मसाला वाटून घेऊ। तर इथं आपला आता मसाला तयार आहे। तर मी इथे गॅस पेटून कढई ठेवली आणि 2 चमचे मी तेल घातले। बघा, अशा आपण पनीर तळलेलं तेल त्यातलंच 2 चमचे टाकले। आणि आता तुम्हाला मी मसाले दाखवते।
तर हे गरम मसाला आहे, हा घरचा मसाला, हे लाल तिखट आणि हा पनीर मसाला. तर आपण चला आता आपलं तेल गरम होतंय. तेल गरम झालंय तर मी थोडंसं तेजपत्ता टाकते आणि आता हा मसाला वाटलेला तो टाकणार आहे. आपण आता इथं वाटण केलेलं ते टाकले. आता त्याच्यामध्ये मी हे मसाले टाकणार आहे. तर हा गरम मसाला, हा घरचा मसाला आहे, हे लाल तिखट आणि हा पनीर मसाला. तर आपण आता हा मसाले चांगले फ्राय करून घेऊ, मस्त तेल सुटूस तर. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ सुद्धा घालणार आहे. चवीनुसार मी मीठ सुद्धा टाकले त्याच्यात. आपण आता हे मसाले चांगले फ्राय करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आता इथं आपल्या मसाल्याला कसं तेल सुटले. आपण हा बटाटा फ्राय करून घेतला होता तो आपण आता ह्याच्यात टाकू. आपला आता बटाटा थोडासा फ्राय होतोय. तर आपण याच्यामध्ये आता हे वाटणाचं पाणी घालू थोडंसं शिजण्यापुरतं. तर आपलं हे बटाटा मस्त थोडासा आपण थोडा वेळ 2-3 मिनिटं असं मस्त शिजवून देऊ. तर आपण इथं आता बटाट्यामध्ये थोडंसं पाणी टाकले शिजण्यासाठी. तर तोपर्यंत आपण आता हे बटाटा इकडं ठेवू आणि इकडं आता आपली मसाला भेंडी बनवून घेऊ. तर मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि ह्याच्यात आपण आता मसाला भेंडी बनवून घेऊ. तर आता आपण आता मसाला भेंडीसाठी मी ह्याच्यामध्ये तेल टाकते 2 चमचे छोटे छोटे. तर त्याच्यामध्ये हे लाल तिखट टाकणार आहे, हा गरम मसाला आणि थोडीशी हळद. गॅस थोडासा मीडियम मध्येच ठेवायचा, मसाले जास्त जाळायचे नाही. आता मी भेंडी टाकली आणि चवीनुसार थोडंसं मीठ सुद्धा घालते. आपण आता ह्याच्यामध्ये थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा टाकू आणि हे शेंगदाण्याचा कूट. आता बघा किती छान मस्त मसाला भेंडी लागते. नक्की ट्राय करा आणि एकदा बनवून बघा. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण याच्यावर आता मस्त झाकण ठेवू आणि 2 मिनिटं मस्त शिजवून घेऊ. इथं आपला आता मस्त बटाटा शिजत आलाय बघा तुम्ही, कसं मस्त तरी आणि छान दिसतंय. त्याच्यात आपण पनीर घालू. अशी पनीरची भाजी एकदा बनवून बघा, खूपच टेस्ट येते. तर इकडं आपली आता भेंडी पण तयार आहे. आपण आता गॅस बंद करू. बघा किती खूप छान दिसते आणि चांगली पण झाली. तर इथं आता आपला पनीर मसाला तयार आहे. तर मी आता गॅस बंद करते.
तर इथं मी आता शेवयाच्या खिरीसाठी मी अर्धा लिटर दूध घेतले आणि गरम करायला ठेवले. तर आपलं हे दूध गरम होते तोपर्यंत आपण इथं आता डाळीला तडका देऊ. तर इथं गॅस पेटून कढई टाकली. तर त्याच्यामध्ये आपण आता पहिल्यांदा मोहरी घालू. 5-6 कढीपत्त्याची पानं टाकू. आणि मी इथे जरा कढई गरम होती म्हणून मी त्या कढईला लसूण ठेवला होता तो सुद्धा टाकते. तर आपला आता तडका मस्त चरचरीत द्यायचा आहे. तर लसूण आपला इथं मस्त काळा झालाय. तर मी यात 2 लाल मिरच्या सुद्धा टाकते. अगदी असा चरचरीत मस्त डाळीला तडका द्यायचा. थोडंसं पाणी घालते, घट्ट डाळ आहे. चवीनुसार मीठ. आपण आता ह्याला मस्त उकळी येऊन देऊ. इथं आपल्या आता डाळीला मस्त उकळी आली. तर आपण आता गॅस बंद करू आणि झाकण ठेवू. तोपर्यंत इकडं सुद्धा आपल्या खिरीच्या दुधाला उकळी आली. मस्त आटलं सुद्धा आहे थोडंसं. तर त्याच्यात आपण आता शेवया टाकू. ह्याच्यात थोडीशी मी ड्रायफ्रूट कट करून घेतले ते सुद्धा टाकणार आहे. आणि साखर घालते. आपण आता हे जर मस्त 2 मिनिट आपण याला आता उकळी येऊन देऊ. मग शेवया तर काय बारीकच आहे, त्यात लगेच शिजतात. तर इथं आपलं आता पुऱ्यासाठी तेल मी ठेवलं होतं. तर तेल गरम झालंय. तर आपण आता इथं पुरी तळून घेऊ. पुरी नेहमी अशी टाकली की थोडीशी दाबली ना की ती अगदी बरोबर मस्त टमकीवाने फुगते. बघा पुऱ्या आपल्या कशा मस्त टमकीवाने फुगल्या. बघा असं थोडंसं अलगच त्याला असं हे करायचं म्हणजे त्या मस्त वर फुगून येतात. तर अशा प्रकारे आपण आता मस्त सगळ्या पुऱ्या करून घेऊ. सर्व पुऱ्या बनवू आपण. तोपर्यंत मी इथं पापड तळून घेते. तर इथं आता आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार झाली. तर मी इथं काय काय पदार्थ बनवले ते तुम्हाला दाखवते. तर हे पनीर बटाट्याची भाजी, शेवयाची खीर, मसाला भेंडी, लोणचं, पापड, वरण भात आणि पुरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.